चला तर मंडळी, आज आपण खाणाऱ्याला आवडतील असे क्रिस्पी पोटॅटो बॉल्स बनवूयात। चला तर मग याचीच रेसिपी बघूया। आपल्याला पोटॅटो बॉल्स बनवण्यासाठी इथे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत 4, बारीक कट केलेली मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, पनीर असं कट करून घेतलेलं आहे, शिमला मिर्च आणि कांदा असा बारीक आकारामध्ये कट केलेला आहे। इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत, धना पावडर, गरम मसाला, चिली फ्लेक्स आणि चाट मसाला घेतलेला आहे आणि इथे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे। पहिल्यांदा आपल्याला बटाटे असे मॅश करून घ्यायचे आहेत। इथे मी 4 बटाटे असे मॅश करून घेतलेले आहेत। आता आपण याच्यात चिरलेल्या भाज्या टाकूयात। तुम्ही याच्यात कोणत्याही तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता। याला थोडं मिक्स करून घेऊयात आणि याच्यात जे मसाले घेतले होते आपण ते टाकायचे आहेत। गरम मसाला, धना पावडर, चाट मसाला आणि चिली फ्लेक्स टाकून घेऊयात। याच्यामध्ये थोडंसं मीठही टाकायचं आहे आपल्याला। चीज टाकूयात थोडं, थोडेसे ब्रेड क्रम्स टाकूयात त्याच्यामध्ये। बाइंडिंगसाठी हे टाकायचं आहे आपल्याला। याला आता व्यवस्थित हाताने किंवा चमच्याने मिक्स करून घ्या। हाताने छान मिक्स केलं जातं। आता या मिश्रणाला आपण एका बॉल शेपमध्ये असं बनवून घेऊया आणि आपल्याला हे कॉर्नफ्लॉवरचं पीठ आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स केलेलं मिश्रण आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे। म्हणजेच त्याच्यामध्ये असं बुडवून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि लगेच ब्रेड क्रम्सचं असं कोटिंग करून घ्यायचं आहे। असेच मी एका वेळेस 4-5 बॉल्स बनवून घेते आणि लगेच ते आपल्याला फ्राय करायचे आहेत। इथे मी काही चीज बॉल्सही बनवलेले आहेत। याच्यामध्ये आपल्याला चीजचा क्यूब ठेवायचा त्याच्या आतमध्ये। आता आपण यांना फ्राय करून घेऊयात। इथे मी एका टायमाला 3 बॉल फ्राय करत आहे। मी तेलही कमीच घेतलेलं आहे, जेणेकरून जास्त जर तेल आपण घेतलं तर ते वेस्ट होऊन जातं। कारण एकदा तेल तळलेलं ते नंतर वापरण्यासाठी नको वाटतं, त्यामुळे घेतानाच तेल कमी घ्यायचं। जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवणार असाल तर तेल जास्त घ्यायला काहीच हरकत नाही। तर मित्रांनो, तयार झालेले आहेत आपले चीजी पोटॅटो बॉल्स। नक्की तुम्ही ट्राय करा रेसिपी आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।